प्रभू येशूच्या नावात आपणा सर्वांना सलाम. परत पुन्हा यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमाने भेटून आपणा सर्वांना आनंद होत आहे. यावेळेस आपण आजच्या ह्या प्रभुवारी देवाच्या वचनाकडे जाण्याआधी प्रार्थना करूया. सर्व समर्थ थोर दयाघन प्रभुदेवा, आम्ही सर्व तुझी लेकरं तुझ्या चरणाजवळ आलेलो असताना प्रभूजी, तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाशी बोल आणि तुझ्या वचनाने परमेश्वरा तू आम्हाला आशीर्वादित कर. होय प्रभूजी, आम्हाला आत्म्यामध्ये सशक्त आणि बलवान कर. पुढील वेळ आम्हा सर्वांचं जीवन आम्ही तुझ्या पवित्र हातात देत प्रार्थना येशूच्या नावात मागतो, म्हणून तो आहे, आमेन. प्रियांनो, आजच्या मननासाठी जे वचन आपण वाचणार आहोत ते मत्तय कृच्छुवर्तमान याचा अध्याय 5 आणि वचन 9. मत्तय कृच्छुवर्तमान अध्याय 5 आणि वचन 9 मी आपणा सर्वांसाठी वाचतो. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. प्रियांनो, या ठिकाणी आम्हाला शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुलं म्हणतील. शांती याविषयी आपण थोडक्यात पाहणार आहोत. प्रियांनो, आम्ही पाहतो की ह्या शेवटच्या काळामध्ये जग युद्धाच्या दिशेने चाललेलं आहे. राष्ट्रात संघर्ष उभे राहिलेले आहेत. समाजात आणि सर्व याच्यात संघर्ष निर्माण होत आहेत आणि त्याचं प्रतिफळ म्हणजे प्रियांनो शांतीभंग पावत आहे. म्हणजे त्याचं प्रतिफळ अत्यंत भयंकर असणार आहे, नाही का? मग आम्हाला या मार्गाने शांती मिळू शकत नाही आणि अशा या परिस्थितीमध्ये आम्हाला शांतीचा संदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि ह्या सर्व परिस्थितीमध्ये जग आहे, राष्ट्र आहे, मनुष्य आहे, त्याच्या वैयक्तिक कौटुंबिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये तो शांती शोधण्याचा अतोनात तो प्रयत्न करतो. परंतु आम्हाला माहिती आहे की शांती मिळत नाही. आणि म्हणून आज आपण पाहणार आहोत की येशूद्वारे ती शांती आम्हाला आहे आणि आम्ही शांतीदूत असावं आणि जगाला आम्ही शांती द्यावी, हे या ठिकाणी शास्त्रवचन आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर पहिली बाब आम्ही या ठिकाणी पाहूया की देव आणि मनुष्यामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी आमचा प्रभू येशू ख्रिस्त आला. का शांती आम्हाला कशी प्राप्त झाली? शांती कुठून आली? तर शांती देवाकडून आली आणि देवाच्या पुत्राने म्हणजे त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला ती शांती दिली. आणि ती प्रथम त्यांनी कशी प्रस्थापित केली? देव आणि मनुष्य. आम्हाला माहिती आहे की आम्ही पापामुळं देवापासून दूर गेलो होतो. पापामुळं देवाचे आणि आमचे संबंध तुटले होते. आमच्या देव आणि मनुष्य यांच्यामध्ये मोठी दरी निर्माण होती आणि मनुष्य देवाला शोधण्याचा आतोनात प्रयत्न करत होता. पुष्कळ त्याच्या प्रयत्नांनी तो बली देत होता, हवन करत होता आणि सगळ्या गोष्टी प्राण्यांचे बली अर्पण करत होता. परंतु अशाने परमेश्वराजवळ तो जाऊ शकत नव्हता. आणि अशा वेळेस आम्ही पाहतो की केवळ एकमेव बली आम्हाला या ठिकाणी दिसतो, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आलं, त्याने आपलं वधस्तंभावर आपलं यज्ञार्पण केलं. त्याच्या वाहिलेल्या रक्ताने आम्हाला पापांची क्षमा दिली, आम्हाला शुद्ध, नीतिमान, पवित्र केलं. जसं आमचा परमेश्वर पवित्र आहे तसं पवित्र करून परत पुन्हा देवासंगती आमचा समेट त्याने घडून आणलेला आहे. आणि हेच आम्हाला रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 23 जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. आणि अशा रीतीने प्रियांनो, देव आणि मनुष्यामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी आमचा प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि वचन 7 मध्ये म्हटलेलं आहे, कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे, ते नियमशास्त्राधीन नाही आणि त्याला तसे होता येत नाही. ठीक आहे? देह स्वभावाचं चिंतन, ज्यावेळेस आम्ही आपल्या देह स्वभावाकडं, आमच्या शारीरिक बाबींकडं जास्त लक्ष देतो आणि अत्यंत त्याच्या मागं लागतो आणि त्यासाठी सर्व काही गोष्टी आम्ही करतो. परंतु या ठिकाणी शास्त्रवचन नेमकं
त्याच गोष्टी संबंधी आम्हाला सांगतं की हेच तुमचं देह स्वभावाचं चिंतन हे देवाबरोबरचं वैर आहे. जे तुम्ही तुमच्या देहासाठी एवढे कष्ट घेत आहात, या देहासाठी एवढे परिश्रम तुम्ही करत आहात, या सर्व गोष्टी व्यर्थ आहे, कारण त्याने देवाचे आणि तुमचे संबंध सुधारणार नाही. त्यामध्ये देव आणि मनुष्य यामधला दुरावा दूर होणार नाही. आणि म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही त्या देवाजवळ येऊ शकतो आणि देव आणि आमच्यामध्ये ती शांती आम्ही प्रस्थापित करून घेतो आणि आम्हाला ती शांती मिळते. आणि आम्हाला माहिती आहे की देव आणि मनुष्य यांच्या संघर्षामध्ये देखील शांती नाही. ठीक आहे, शांती नाही. आम्ही पाहतो जगाचे मार्ग आहेत नाही का, लोकांनी निवडलेले मार्ग आहेत. अनेक मार्गाने ते शांती मिळवण्याचा प्रयत्न करतात, कर्मकांड करतात, तीर्थक्षेत्राला जातात, पुष्कळ शरीराला यातना देतात, पुष्कळशा गोष्टी करतात. प्रियांनो, काय या गोष्टी करून आम्हाला शांती लाभणार आहे? नाही. देवासंगतीची शांती केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला देऊ शकतो, कारण तो देवाचा पुत्र आहे. त्याला शांतीचा अधिपती म्हटलेला आहे आणि तो शांती देण्यासाठी या ठिकाणी आम्हाला आलेला आहे. आणि मग रोमकरास पत्राचा 14वा अध्याय आणि वचन 17 जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला दिसतं, कारण खाणेपिणे या देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद ह्यात ते आहे. नाही का, देवाच्या राज्यामध्ये शांती आहे. देवाच्या राज्यामध्ये ठीक आहे. आणि म्हणून शांती हा एक देवाच्या राज्याचा एक भाग आहे की जर आमच्याजवळ शांती आहे, जर आमच्याजवळ नीतिमत्व आहे, तर आम्ही देवाच्या राज्याचे भाग आम्ही होऊ शकतो. देवासंगती आमचा समेट होऊ शकतो आणि देवासंगती आम्ही राहू शकतो. अन्यथा आम्ही देवविरहित राहून प्रियांनो आम्ही नरकाचे, पापाचे भागीदारी होऊन आम्ही सार्वकालिक नाशाकडं, सार्वकालिक शिक्षेकडं प्रियांनो कदाचित आमचा वाटा असेल. परंतु या ठिकाणी आम्हाला शास्त्रवचनाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की खाणेपिणे या देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्व, शांती आणि आत्म्याद्वारे मिळणारा आनंद. ठीक आहे, शांती, आत्म्याद्वारे मिळणारा आनंद आणि नीतिमत्व ह्यामध्ये देवाचं राज्य आहे. शांती एक महत्त्वाचा भाग आहे. आणि प्रियांनो, ती शांती तुमच्याजवळ असावी. देवासंगती संबंधाची शांती, देवासंगती ऐक्याची शांती. आणि ती जर शांती आम्हाला, ते देवासंगती ऐक्य, देवासंगतीचं समाधान, आणि आम्हाला नीतिमत्व कधी मिळणार आहे? ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवू, नाही का. तो आमचा तारणारा आहे. त्याच्या वाहिलेल्या रक्ताने आम्ही शुद्ध झालेलो आहोत, आम्ही पवित्र झालेलो आहोत, आमचे पाप धुतले गेलेले आहे, जे आम्ही जन्माचे पापी आहोत, नाही का. आम्ही स्वतःला धुवू शकत नाही, आम्ही स्वतःला पवित्र करू शकत नाही, परंतु केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने, त्याच्या वाहिलेल्या रक्तावर, यज्ञावर विश्वास ठेवल्याने प्रियांनो आम्ही स्वतःला शुद्ध, पवित्र, नीतिमान करू शकतो आणि ती शांती आम्ही प्राप्त करून घेऊ शकतो. आणि त्याच वेळेस आम्ही देवाच्या राज्याचा आम्ही एक घटक आणि भाग आम्ही होऊ शकतो. आणि अशा रीतीने आम्हाला ह्या शांतीचं महत्त्व आम्हाला या ठिकाणी दिसत आहे की शांती आमच्या जीवनामध्ये असणं किती महत्त्वाचं आहे. आणि येशू शांतीचा अधिपती आहे. यशया 9 आणि 6 वचन जर आम्ही वाचलं तर तो शांतीचा अधिपती आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, नाही का. शांती देणारा, शांतीचा उत्पादक, शांती ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडून आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट आम्ही जी पाहिली आहे की देव आणि मनुष्यामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. आणि त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे मनुष्यामध्ये आपसामध्ये शांती प्रस्थापित व्हावी म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. आणि त्याचे प्रयत्न आहेत की तुम्ही ती शांती इतरांना द्यावी.
कारण काय की मनुष्यामध्ये आम्ही पाहतो की द्वेष, निंदा, भांडणं, व्यर्थ बडबड आणि या सर्व गोष्टी आहेत. परंतु ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ती जीवनाकडे पाहतो की आमचं ख्रिस्ती जीवन या सर्व गोष्टीपासून मुक्त ख्रिस्ती जीवन असावं, त्यासाठी आम्हाला ख्रिस्ती जीवनाचं पाचारण आहे. द्वेष, निंदा, भांडण, व्यर्थ बडबड आणि ह्या गोष्टीसाठी प्रियांनो आमच्या ख्रिस्ती जीवनाचं पाचारण आम्हाला झालेलं नाही. ह्या सर्व गोष्टीपासून मुक्त होऊन शुद्धतेचं जीवन जगावं, एक शांतीचं जीवन जगावं, त्यासाठी आम्हाला ख्रिस्ती जीवनाचं पाचारण हे झालेलं आहे. म्हणून रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय वचन 18 म्हटलेलं आहे, शक्य तर सर्व माणसाबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा. ठीक आहे. आम्हाला हे सांगितण्यात आलेलं आहे, ताकीद देण्यात आलेली आहे, गंभीर इशारा देण्यात आलेला आहे आणि वचन आम्हाला सांगतं, त्यासाठी प्रवृत्त करतं. रोम 12 आणि वचन 18 म्हटलेलं आहे की सर्व मनुष्याबरोबर, माणसाबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा. आम्हाला आपसामध्ये शांती प्रस्थापित करायची आहे. जर आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, त्याला आमचा प्रभू म्हणून आम्ही त्याला स्वीकारलेलं आहे, आमच्या अंतःकरणामध्ये प्रियांनो आम्ही त्याला जागा दिलेली आहे, तर त्या प्रभू येशू ख्रिस्ताची शांती तुमचे मन अंतःकरण भरून प्रियांनो ती तुम्हाला पुढं घेऊन जाते. आणि आम्हाला ते स्पष्टपणे दाखवते की आम्ही ह्या माणसाबरोबरच्या शांतीमध्ये मग आम्ही सफळ होऊ शकतो. ठीक आहे. आणि या सर्व गोष्टी आम्हाला या ठिकाणी शास्त्रवचन सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर रोमकरास पत्र याचा 14वा अध्याय आणि वचन 19 जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी आम्हाला वचन सांगतं, तर मग शांतीला व परस्पराच्या वृद्धीला पोषक होणाऱ्या गोष्टी यांच्या मागे आपण लागावे. नाही का. शांतीच्या मागे आपण लागावे, परस्पराला पोषक होणाऱ्या म्हणजे एकमेकांचे संबंध सुधारण्यासाठी, एकमेकाला शांती देण्यासाठी प्रियांनो आम्ही शांतीच्या मागं लागावं. आणि हे या ठिकाणी शास्त्रवचन आम्हाला स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ती शांती प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे प्रभू म्हणून, तर प्रियांनो आम्ही परस्पराच्या वृद्धीसाठी पोषक होणाऱ्या गोष्टीच्या मागं आम्ही लागत असतो, आम्ही जात असतो, आम्ही एकमेकाच्या वृद्धीसाठी झटत असतो. नाही का. एकमेकाला शांती मिळावी आणि एकमेकाचं भलं व्हावं ह्या दृष्टीने प्रियांनो आमचे प्रयत्न असतात. आणि म्हणून त्या प्रभू येशू ख्रिस्त आम्ही पाहिलं की तो शांतीदाता आहे, त्या शांतीदात्याकडून ती शांती आम्हाला मिळते. आणि म्हणून आपसामधील शांती ही प्रस्थापित करण्यासाठी आमचा प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. जर प्रियांनो आमची आपसामध्ये शांती नाही, तर कदाचित आज आम्हाला त्या प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे. ठीक आहे. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला अंतःकरणात घेऊन त्याचं शील आचरून आम्हाला आमचं आचरण करण्याची गरज आहे. त्याच वेळेस आम्हाला ती प्रभू येशू ख्रिस्ताची ती शांती आम्हाला लाभणार आहे की जी आम्ही इतरांना आम्ही देऊ शकतो आणि इतरांसाठी शांतीचे दूत आम्ही बनवू शकतो. ठीक आहे. ती शांती आम्हाला इतरांना द्यायची गरज आहे. आपसामध्ये प्रस्थापित करण्यासाठी आमचा प्रभू येशू ख्रिस्त आला. आणि मग तिसरी जी बाब आम्ही या ठिकाणी आम्हाला दिसते ती म्हणजे शांती करणाऱ्यांना देवाची मुलं म्हणतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि ती बाब आहे. देवाची मुलं देवाजवळ असतात, देवासंगती असतात, देवाच्या राज्यामध्ये असतात. ठीक आहे. आणि म्हणून शांती, जर आमच्याजवळ ती शांती आहे, जी देवाची शांती जी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला मिळालेली आहे, ती जर शांती आमच्याजवळ आहे तर आम्ही देवाची मुलं आहोत. प्रियांनो, अन्यथा आम्ही देवाची मुलं आम्ही होऊ शकत नाही. आता बघा प्रगटीकरण याचा 20वा अध्याय, प्रगटीकरण याचा अध्याय 21 आणि वचन 7 जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, जो कोणी विजय मिळवतो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील, मी त्यांचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल, असं या ठिकाणी शास्त्रवचन आम्हाला सांगत आहे. का जो कोणी विजय मिळवतो, आम्हाला या पापी जीवनाला मारून आम्हाला विजय मिळवायचा आहे विश्वासाच्या द्वारे.
आम्ही जर त्या पापावर विजय मिळवला, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आमचा तारणारा म्हणून स्वीकारलं, आम्ही नीतिमत्वाने आम्ही आमचं जीवन आम्ही जगतो आहोत, तर प्रियांनो अशा रीतीने आम्ही त्या पापावर त्या विजय आम्ही मिळवतो, आम्ही जगावर विजय मिळवतो. आणि मग असं म्हटलेलं आहे की आम्ही मग देवाची मुलं होतो, नाही का? मी त्यांचा देव होईन आणि ते माझे पुत्र होतील, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. जर ती शांती प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही जर ती शांती घेऊन नीतिमत्वाने जर आलो, तर आम्ही देवाची मुलं होतो. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही त्या सर्व समर्थ पित्याची आम्ही लेकरं होतो, आम्ही पुत्र आणि कन्या बनतो. किती सुंदर हे वचन आम्हाला या ठिकाणी सांगत आहे. हेच तर गूढ प्रभू येशू ख्रिस्ताचं रहस्य आज आम्हाला सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत आहे की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे ती शांती मिळवल्याने आम्ही देवाचे पुत्र आणि कन्या बनतो, हे या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि पहिले योहान याचा 3रा अध्याय आणि वचन 2 जर आम्ही वाचलं, तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, प्रियजन हो, आता आपण देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रगट झालेले नाही, तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे. ठीक आहे, प्रियजन हो, आता आपण देवाची मुलं आहोत. जर आम्ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आलेलो आहोत, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, तर आम्ही देवाची मुलं आहोत. देवासंगतीचं जीवन, नीतिमत्वाचं जीवन, आम्ही पवित्र जीवन आम्ही जगत आहोत. ठीक आहे. आणि म्हणून प्रियांनो, जसा देव आहे तशी त्याची मुलं त्या परमेश्वराला हवी आहेत. ती शुद्ध, नीतिमान, पवित्र अशी त्याची मुलं हवी आहेत. शास्त्रवचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं, नाही का, की जसा तुमचा पिता परमेश्वर पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र असावं, हे शास्त्रवचनाने आम्हाला वारंवार सांगितलेलं आहे. आणि म्हणून पवित्र जीवन प्रियांनो आम्ही जगावं. कारण का, की जर आम्ही ती शांती घेऊन जगतो आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे, तर आम्ही देवाची मुलं होऊ शकतो, आम्ही शांती करणारे आहोत. आणि म्हणून आज जगाला आमची ती साक्ष, ती ओळख पटावी की ही देवाची मुलं आहेत, ही देवाची लेकरं आहेत, की यांच्याकडं ती देवाची शांती आज यांच्याकडं आहे, की जी आज जगामध्ये कोणाकडंही नाही. आज जगामध्ये ती देवाच्या लेकरांशिवाय ती शांती कोणाकडं नाही, परंतु जे आज हे प्रभू येशू ख्रिस्ताचे आहेत त्यांच्याकडे ही शांती आहे. आणि प्रियांनो, ही साक्ष घेऊन आम्ही आमचं जीवन जगलो तर निश्चितच आजूबाजूला देवाच्या शांतीचा प्रकाश पडेल आणि देवाची ओळख, देवाची लोक म्हणून आमच्याकडं पाहिल्या जाईल, आमची ती मोठी साक्ष होतील. आणि प्रियांनो, देवाचा अधिक गौरव होईल. देवाकडे येण्यासाठी प्रियांनो लोकांना एक मार्ग सापडेल. आणि म्हणून आमचं हे साक्षरूपी जीवन असावं की आम्ही देवाची लेकरं आहोत. जसा पिता तसे पुत्र म्हणून अशी आमची ही सुंदरशी साक्ष आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये असावी, असं या ठिकाणी प्रियांनो शास्त्रवचन आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून आपण आम्ही सर्वप्रथम देवाबरोबरचे आमचे संबंध सुधारूया. देवासंगतीची जी शांती आहे ती आम्ही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करूया. जे आपसातील शांती, मनुष्याबरोबरची शांती आहे ती आम्ही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करूया. आणि ही सर्व प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आहे की ते आम्हाला लाभलेलं आहे. आणि मग त्याद्वारे आमची ओळख काय होते, तर आम्ही देवाची मुलं होतो. आणि म्हणून प्रियांनो, देवाची मुलं म्हणून त्या साक्षीने आम्ही ख्रिस्ती जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. परमेश्वर करू आणि या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला तो विपुल असा आशीर्वाद देऊ. या आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ थोर दयागन प्रभुदेवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझं मनापासून आभार मानतो. परमेश्वरा, इथवर तू आम्हाला सांभाळलंस आणि परत पुन्हा या शांतीच्या द्वारे परमेश्वरा तू आम्हाला दाखवून दिलंस की आम्ही तुझी लेकरं आहोत. आणि परमेश्वरा, त्याद्वारे ते साक्षीरूपी जीवन, ते देवाची लेकरं म्हणून जीवन जगण्यासाठी तू आम्हाला विशेष तुझ्या पवित्र आत्म्याचं सहाय्य आणि मार्गदर्शन दे आणि त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. हीच आम्ही तुझ्या चरणी आग्रहाची प्रार्थना करीत आहोत. पुढील वेळ आम्हा सर्वांचं जीवन आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करीत प्रार्थना येशू आमचा तारणारा याच्या पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया.
हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणे आसरून सोडले आहे तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आशीर्वाद घेऊया. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्ही इथं जमलेल्या सर्व विश्वासणाऱ्या परिवारासोबत देवाच्या मंडळीबरोबर देवाचे सर्व आशीर्वाद, आनंद आणि संपूर्ण आरोग्यासह आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. परमेश्वर आपणा सर्वांस विपुल असा आशीर्वाद देव. धन्यवाद.